हिरवा शालू लेऊन नटली ही वसुंधरा, सौंदर्याची खाण दडली सृष्टीच्या चराचरा. पुण्यातील पानशेत धरणाचा हा सगळा पाठीमागचा भाग आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मान्सून मे महिन्यात दाखल झाल्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो अक्षरशः हिरव्या नवलाईने नटून गेलेला आहे. ह्या सगळ्या पर्वतरांगा असतील किंवा या सगळ्या बॅकवॉटर असेल, आजूबाजूचे शेतं असतील किंवा शेतजमिनी असतील, या ठिकाणच्या सगळ्या झाडांना खरं तर जे मार्च एप्रिल महिन्यात अक्षरशः उन्हाने जळून जातात तेच मात्र आता याच मे महिन्यात आपण जर पाहिलेत तर अक्षरशः हिरव्या नवलाईनी नटलेले आहेत. यात सगळ्या पर्वतरांगांच्या वर आपण जर पाहिलं तर अक्षरशः नभ जे आहेत ते उतरलेले आहेत. मे महिन्यात मान्सून दाखल झाल्यामुळे या ठिकाणचे जे पर्यटक या ठिकाणी जे येतात त्याची देखील आता गर्दी वाढणार आहे. त्यामुळे एकंदरीतच हा परिसर जर आपण बघितला तर चैतन्यमय एक प्रसन्नतेचं वातावरण या संपूर्ण भागात पाहायला मिळतंय आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून पानशेत हे ओळखलं जातं आणि पुणे शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेलं पानशेत धरण हे याच भागात पडतं आणि त्यामुळे हा संपूर्ण ज्या डोंगर रांगा ज्या आहेत त्या देखील त्या हिरव्या रंगाने सगळ्या नटून गेलेल्या आहेत आणि जून जुलै महिना हा सगळा अजून मान्सूनचा असल्यामुळे इथे अजून मोठा पाऊस पडेल आणि त्याप्रमाणे सगळी इथली हिरवाई अजून बहरेल हीच आपण या ठिकाणी अपेक्षा करूयात. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.